बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूयात विस्तारानं। कोल्हापूर महापालिकेचा निकाल जाहीर झाला। त्यामध्ये काँग्रेसला 35 जागा मिळाल्या। मात्र हे यश मिळवण्यासाठी आपण एकटे लढलो असं आमदार सतेज पाटील गेले 4 दिवस सांगतात। पण काँग्रेसच्या यशात खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्यासह राजघराण्याचा मोलाचा वाटा आहे। पण आमदार पाटील त्यांचं श्रेय का मान्य करत नाहीत असा थेट सवाल खासदार धनंजय महाडिक यांनी उपस्थित केलाय। कोल्हापूर महापालिकेत महायुतीचाच महापौर होणार आहे। त्यामुळे आमदार पाटील काँग्रेस आणि शिवसेनेची युती होणार असल्याच्या अफवा जाणीवपूर्वक पसरवत आहेत। पण त्यामध्ये कोणतंही तथ्य नाही असा खुलासाही खासदार महाडिक यांनी केला। राज्यातील महापौर पदाची आरक्षण सोडत 22 जानेवारी रोजी होणार आहे। दुसरीकडे आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या महापौर निवडीत काँग्रेस आणि शिवसेना यांची युती होईल, बंद दाराआड होणाऱ्या चर्चा जाहीर करायच्या नसतात असं सांगून राजकीय सस्पेन्स निर्माण केलाय। त्याबद्दल खासदार धनंजय महाडिक यांनी आज खुलासा केला। आमदार सतेज पाटील म्हणतात त्याप्रमाणे कोल्हापूर महापौर निवडीत काहीही होणार नाही। महायुतीत कोणतेही मतभेद नसून महायुती म्हणजे फेविकॉल का जोड है। आमदार पाटील हेतुपूर्वक खोट्या बातम्या पेरत आहेत असं खासदार महाडिक यांनी सांगितलं। त्यांना सत्तेतून लोकांनी पाय उतार केलेला आहे। त्यांच्यासोबत आम्ही शिवसेना राष्ट्रवादी कुणीही जाण्याचा कसलाही प्रश्न येत नाही। या सगळ्या अफवा आहेत, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवायची गरज नाही। महायुतीचेच महापौर कोल्हापूर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, सगळीकडे महायुतीचाच महापौर होणार। कोल्हापूर महापालिकेसाठी काँग्रेसला विजय मिळवण्यासाठी आपण एकटे लढलो असं आमदार सतेज पाटील सांगतात। पण खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्यासह संपूर्ण राजघराण्यानं सुद्धा निवडणुकीचा प्रचार केला। तरीही आमदार पाटील राजघराण्याला श्रेय का देत नाहीत असा सवाल खासदार महाडिक यांनी उपस्थित केला। खासदार छत्रपती शाहू महाराज एवढी मोठी ताकद, एवढं मोठं नाव, हे त्यांच्यासोबत 24 तास राबले, ते त्यांचं नाव घ्यायला तयार नाहीत। माजी आमदार मालोजी राजांच्या पत्नी मधुरिमा राजे हे गेले 15-20 दिवस पायाला भिंगरी लावून यांच्या सीट निवडून आणण्यासाठी इथं कोल्हापूरमध्ये लाभले आणि हे त्यांना श्रेयच द्यायला तयार नाहीत। हे म्हणजे मी एकटा लढलो, म्हणजे बाकीचे लढले की आमचं ठरलंय म्हणणार। म्हणजे त्यांच्यासोबत ज्यावेळेस सगळे लोक असतात त्यावेळी आमचं ठरलंय म्हणतात। आता सगळे त्यांच्या बाजूला उलटे गेले की मग मी एकटा लढलो, एकटा वाघ। उभाटाचे सगळे लोक त्यांच्यासोबत होते, त्यांची आता काय अवस्था झाली तुम्ही बघितलं। परंतु महाराज घरानं पूर्ण त्यांच्याबरोबर होतं काँग्रेस म्हणून, त्यांचं नावच घ्यायला ते तयार नाही। कसा एकटा लढला म्हणायला लागेल। महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर सोमवारपासून शहरात ईव्हीएम जिंदाबाद असे फलक शिवसेना ठाकरे गटाकडून लावण्यात आले आहेत। पण मग काँग्रेसला 35 जागा मिळाल्या, हा सुद्धा ईव्हीएम घोटाळाच आहे का असा सवाल खासदार महाडिक यांनी उपस्थित केला। सतेज पाटलांना म्हणावं त्यांच्या 35 जागा आल्यात ईव्हीएममुळे आल्या म्हणू देत का त्यांनी? हे पराभव झाला की ईव्हीएमवर खापर फोडायचं, हे कायम विरोधी पक्षाचं, राहुल गांधी असू देत, उद्धव साहेब असू देत, किंवा इथं सतेज पाटील असू देत, किंवा उभाटाचे सगळे नेते असू देत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले दावोस दौऱ्यातील करार गुगलवर सर्च करावे लागतील। या आमदार सतेज पाटील यांच्या वक्तव्याबद्दलही खासदार महाडिक यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली। मुख्यमंत्र्यांच्या दावोस कराराची खिल्ली उडवणाऱ्या आमदार पाटील यांचं मानसिक संतुलन बिघडलंय असा टोला खासदार महाडिक यांनी लगावला। कोल्हापूरच्या जनतेनं महायुतीला जो विजय मिळवून दिला त्याची उतराई विकास कामातून केली जाईल अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली।